नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। आज मी तुमच्या समोर चॅप्टर घेऊन आलेलो आहे आकृत्यांची संख्या मोजणे आणि त्याच्यामध्ये आपण काय सर त्रिकोण मोजणे असं पाहणार आहोत। आता याच्यामध्ये बरेचसे प्रकार येतात, ते क्रमाक्रमाने सर्व प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याच्यामध्ये भाग पहिला हा आपण या ठिकाणी काय म्हणून सुरू करणार आहोत। ठीक आहे, चला आपण भाग पहिला काय करू सांगा, सुरू करू। लक्ष द्या, हे सगळं बुद्धिमत्ता चाचणीचा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला सर्व परीक्षांना कामी येईल। त्याच्यामध्ये यूपीएससी, एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, एएसओ तसेच तलाठी, लिपिक, पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ काय म्हणून सांगा उपयुक्त होईल असं आपण गृहीत धरू। ठीक आहे, चला पुढे जाऊ। प्रकार पहिला सुरू करू। या ठिकाणी प्रकार पहिला एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीनं इथं आपण पाहणं सुरू करू। लक्ष द्या, आता पहा प्रकार पहिला। ह्याच्यामध्ये इथे तुम्हाला बोर्डवर काय दिलेला आहे, त्या ठिकाणी काय म्हणून सांगा त्रिकोण दिलेला आहे। तर पहिल्या प्रकारापासून सुरुवात करू। हा झाला एक त्रिकोण जो बोर्डवर दिला जात आहे, त्याला आपण असं गृहीत धरू की हा त्रिकोण जो आहे हा अशा पद्धतीचा एक त्रिकोण आहे। आता एखाद्या शिरोबिंदूतून याच्यावर रेषा दिल्या जातात, कोणत्याही एका शिरोबिंदूतून रेषा दिल्या जातात आणि त्या रेषा शिरोबिंदूतून सुरू होतात आणि पायावर जाऊन पोहोचतात। म्हणजे हे पहा, इथे आपण काय म्हणून सांगा, इथे ए बी सी असं आपल्याला काय म्हणून सांगा त्रिकोण बनवू। आता बोर्डवर दिलेला त्रिकोण कोणता आहे किंवा कोणत्या प्रकारचा आहे, इथे आपल्याला त्रिकोणाचे प्रकार नाही बघायचे, हे लक्षात घ्या। समभुज त्रिकोण आहे। समभुज याचा अर्थ काय सांगा, तिन्ही बाजू समान आहे। त्रिकोणाच्या ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात त्याला समभुज। म्हणजे इथं चान्स कसा असतो ते लक्षात घ्या। तर ते प्रकाराशी इथे देणं घेणं नाही, तुम्ही कोणत्याही एका बिंदूतून काय काढू शकता माहिती आहे का, शिरोरेखा काढू शकता, एकापेक्षा जास्त बिंदूतून काढू शकता। पहिल्यांदा आपण बेसिक कंटेंट अभ्यासणार आहोत आणि त्याच्यानंतर नंतर 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 पुढे पुढे वेगवेगळे प्रकार आणि व्हेरिएशन आपण याच्यामधलं बघणार आहोत। ठीक आहे, उदाहरणार्थ आता हा त्रिकोण आहे, तुम्ही काय केलं, ए बिंदूपासून एक रेष सुरू केली। लक्ष द्या नीट काय सांगतोय ते, ए बिंदूपासून एक रेष सुरू केली आणि ती रेष काय म्हणून सांगा सरळ आणली। आता ए बिंदूपासून रेष सुरू केली, सरळ आणली, मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की ह्या आकृतीमध्ये, आता ही जी आकृती आहे ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे असं तुम्हाला विचारलं जाईल। असं का बरं झालं, आपण जर समजा सूत्रानं जरी 3 म्हणत असेल तरी मुळात 3 कसे आहे हे आपल्याला जाणून घेणं जरुरी आहे। म्हणजे मुळात 3 कसे आहे बा, याच्यामध्ये काय कारण आहे 3 असण्याचं। आता लक्ष द्या, जो मूळ त्रिकोण पाहिला तो असा होता, अरे बरोबर आहे ना, मूळ त्रिकोण पाहिला तो असा होता। म्हणजे हा एक कोणता त्रिकोण झाला, मोठा त्रिकोण जो मुळात आपल्याकडे होता तो त्रिकोण, बरोबर आहे। त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, या मूळ त्रिकोणामध्ये आपण काय केलं सांगा, एक रेष दिलेली आहे। एक रेष दिल्यामुळे काय झालेलं आहे माहिती आहे का, आता लक्षात घ्या, इथे आपण असं कन्सिडर करू, एक असा त्रिकोण तयार झालेला आहे। म्हणजे हा इकडे त्रिकोण आहे तो म्हणू आपण, बरोबर आहे। आणि एक कोणता त्रिकोण तयार झाला आहे मला सांगा, हा दुसरा त्रिकोण तयार झालेला आहे। समजत आहे, म्हणजे हा मोठा एक आणि हे जोडल्यावर छोटे काय सांगा 2। तर अशा प्रकारे हा एक, बरोबर आहे, आणि हा एक, हा 2, हा किती सांगा 3। तर असे एकूण इथे काय सांगा 3 त्रिकोण तयार झालेले आहेत। आता रेषेची क्वांटिटी समजा तुम्ही वाढवली, मग पुन्हा काय तयार होते ते लक्षात घ्या। जशी जशी रेषेची संख्या आपण वाढवत जाऊ तसे तसे काय सांगा, म्हणजे त्रिकोणांची संख्या सुद्धा तशी काय म्हणून वाढत जाईल असं लक्षात घेऊ। तर इथे लक्षात घ्या, आता हे थोडंसं बाजूला करायचं। मग या ठिकाणी 1 रेषा, 2 रेषा, 3 रेषा, 4 रेषा, 5 रेषा असं तुम्हाला देईल। तर तिथे एकदम सिंपल गोष्ट लक्षात घ्यायची, ती म्हणजे कशी, तर इथे पहा, समजा आता तुम्हाला एक रेषा इथं दिलेली आहे, किती म्हणून सांगा 1 रेषा, आणि तुम्हाला म्हटलं आहे की त्रिकोण म्हणजे किती आहे। तर काय करायचं, हा झाला शिरोबिंदू, बरोबर आहे। वर काय म्हणून सांगा, जिथून रेष सुरू होत आहे असं गृहीत धरा, किंवा ज्या कोणातून रेष सुरू होत आहे तो कोण झाला सांगा, शिरोबिंदू झाला। आणि जिथे रेष काय म्हणून सांगा संपत आहे तो झाला पाया। मग इथे पायावर काय म्हणून सांगा किती रेषा येत आहेत ते बघा, पायावर आता रखाने किती होत आहे, तर हा 1 इथे नंबर द्या आणि इथे किती नंबर द्या सांगा 2 नंबर द्या। आणि फक्त हे 1 2 यांची बेरीज करा, म्हणजे 1 + 2 बरोबर इथे आपण उत्तर देऊ काय सांगा, किती त्रिकोण होतात सर। तर किती, या आकृतीमध्ये किती त्रिकोण होईल सांगा, 3 त्रिकोण होईल। म्हणजे हे यांची बेरीज केली, 1 आणि 2 किती सांगा 3। आणि आधी 3 कोणकोणते हे पाहायच्यात, आता मोजत बसायचं नसते, फक्त आकृती छोटी आहे, बेसिक आहे, म्हणजे तुमचं बिलीव्ह होण्यासाठी आपण ते समजून देतो आहे की याच्यात किती त्रिकोण आहे, 3 त्रिकोण आहे। मग आता एक त्रिकोण पहा, एक त्रिकोण मूळ त्रिकोण कोणता सांगा, हा जो पहिला होता तो। आता या आकृतीमध्ये सर दुसरा त्रिकोण कोणता,
तर दुसरा त्रिकोण पाहताना हे अशा पद्धतीने इथून तर इथपर्यंत एक त्रिकोण, हे असा, समजलं का? हा त्रिकोण काय सांगा, दुसरा त्रिकोण झाला रेष मारल्यामुळे. आणि त्याच्यानंतर आपण जर समजा पाहतो म्हटलं तर हा त्रिकोण पहा, तुम्हाला सांगतो, तर हा त्रिकोण काय म्हणून सांगा तुमचा इथे तिसरा त्रिकोण. आता समजलं की हा पहिला, हा काय सांगा दुसरा, आणि हा असा तिसरा. तर असं आपण काय करून कंटिन्यू करू शकतो सांगा, 1 2 3 1 2 3 असं करून आपण काय करू सांगा, कंटिन्यू करू शकतो. तर आता पहा, हा झाला तुमचा काय सांगा पहिला प्रकार. या पहिल्या प्रकारामध्ये आपण काय करू सांगा, म्हणजे आता पुन्हा व्हेरिएशन बघू. चला आता लक्ष द्या की त्रिकोण कसे कसे होईल आणि कसं कसं आपण गृहीत धरू. ठीक आहे, हे पहा, आता इथे हा त्रिकोण आहे. ओके, हा कोण आहे सांगा, त्रिकोण आहे, असं आपण लक्षात घेऊ. हा त्रिकोण. आता याच्यामध्ये काय करू आपण, हे पहा, 1 2 यानु सांगा 3, हे अशा काय केल्या सांगा, रेषा घेतलेल्या आहे. त्याच्यात तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की सर त्रिकोण किती आहे, काय करणार आहे तुम्ही, आता लक्ष द्या, काय करणार आहे पायावर 1 2 3 4, आणि ह्या सर्वांची काय करायची सांगा इकडे बेरीज. म्हणजे इथे काय सांगा 1 + 2, इथे काय म्हणून सांगा +3 प्लस किती 4, बरोबर. 4 आणि 3 7 आणि 2 9, आणि 1 किती सांगा 10. उत्तर काय निघालं मला सांगा. इथे काय म्हणून सांगा 10 त्रिकोण आहेत, असं आपलं उत्तर होईल. हे समजत आहे प्रत्येकाला, एकदम बेसिक कंटेंट आपण या ठिकाणी वापरत आहोत. किंवा हे झालं बेरीज, हे काय करून काढत आहोत सांगा, बेरीज करून काढत आहोत. हा एक मुद्दा, पायावर जेवढे अंक तयार होत आहे, एकूण 10 त्रिकोण. आता मोजत बसायचे का नाही. आता लक्ष द्या, पुन्हा सांगतो तुम्हाला कसं आहे की एक दुसरी पद्धत, इथे काय म्हणून सांगा, हा जो शेवटचा अंक आहे किती आहे सांगा 4, शेवटचा अंक कोण आहे सांगा 4. तर आपण काय करू, हे पहा, म्हणजे शेवटचा अंक 4 गुणिला त्याच्या पुढचा अंक आणि भागीला 2, अशा पद्धतीने सुद्धा काढू शकतो. म्हणजे हे जेवढा पाया मोठा असतील, जेवढ्या काय म्हणून सांगा पायावर रेषा जास्त होईल, तर तो शेवटचा 4 गुणिला 5 भागीला 2, म्हणजे हे बेक बे, बे दुने 4 आणि बे पंचे किती सांगा 10. तर 10 त्रिकोण असं करू शकता. आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला बेरीज सोपी वाटते की ही पद्धत काय सांगा सोपी वाटते. तर अशा पद्धतीनं आपण पायावर काय म्हणून सांगा 1 2 3 4 असं क्रमानं लिहून काय करू शकतो सांगा, त्रिकोण काढू शकतो. तर हे तुम्ही इथे काय सांगा लक्षात घ्या. पहा, याच्यानंतर पहा पुढे जाऊ आणि पुढचा काय म्हणून सांगा मुद्दा पाहणं सुरू करू. तर इथे थोडंसं लक्ष द्या. आता पहा, इथे पाहत असताना आपण इथे काय सांगा त्रिकोण घेऊ. पहा, लक्ष द्या. ओके, हा काय म्हणून सांगा त्रिकोण, असं आपण लक्षात घेऊ. पहा, तर आता इथे पहा त्रिकोण घेत असताना पहिल्यांदा आता बघा कसं होत आहे. इथे आपण असं करू, बरोबर आहे. चला आता याच्यावर जर समजा तुम्हाला प्रश्न विचारला की आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे, काय करणार आहे तुम्ही सांगा. 1 2 3 4 आणि इथे किती रे 5. ठीक आहे, 1 2 3 4 5. तर आता हा काय 5 आणि 4 9. हे पहा इकडे 1 2 प्लस करायचे आहे आपल्याला, 1 + 2. अरे समजत आहे का, 1 + 2, इकडे काय म्हणून सांगा +3 +4 प्लस किती म्हणून सांगा 5. तर पहा लक्षात घ्या, हे एकूण बेरीज किती होत आहे, तर आपण उत्तर काय देऊ सांगा 15. हे 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15. तर या आकृतीमध्ये सर किती त्रिकोण आहे, या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे, उत्तर काय होईल सांगा 15 त्रिकोण आहे. आता तुम्हाला एक दुसरी कंडिशन सांगितली आठवते, हे जे शेवटची आहे म्हटलं त्याच्या पुढची संख्या घ्या गुणाकारात आणि 2 घ्या कुठे म्हटलं भागाकारात. मग हे 5 गुणिला 6, पुढची संख्या 5च्या किती येईल क्रमाने, क्रमवार नैसर्गिक 6, आणि बे 1 बे आणि बे त्रिक 6, हे 5 त्रिक किती होत आहेत 15. तुमचं उत्तर सारखं येतं आहे दोन्ही ठिकाणी, हा लक्षात घ्या. तर हे झाला पहिला प्रकार, आपण इथे काय सांगा कन्सिडर करत आहोत. चला पटापट पटापट काही एक्झाम्पल याची पाहू. पहा, याच्यामध्ये जर समजा आपण कन्सिडर करतो म्हटलं, हे पहा, सोबतच आकृत्या काढत चला, म्हणजे आपल्याला काय म्हणून सांगा लक्षात आलं पाहिजे.
आपण काय करत आहोत. परीक्षेमध्ये अशी आकृती जर समजा आली तर घाबरून जायचं अजिबात कारण नाही. एकूण त्रिकोण किती आपण करणारच काय आहोत त्या ठिकाणी, फक्त काय करणार आहोत सांगा, 1 2 मांडणार आहोत. अरे बरोबर आहे ना. आणि तेवढं तर मोजता येते आपल्याला. 1 2 3 4 5 6 7. लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा 8, इथे काय म्हणून 9 10 आणि इथे किती झाले रे 11. ठीक आहे. आता जर असं जर होत असेल तर आता हे पहा, तुम्हाला एक पुन्हा सांगितलं बेरीजपेक्षा मग पटकन करता येतं. काय करू सांगा, 11 गुणिला पुढची संख्या 12 भागीला काय म्हणून सांगा 2 बे 1 बे बे 6 12 आणि 11 सक किती सर 66. किती त्रिकोण आहे, उत्तर कसं होईल सांगा, 66 त्रिकोण आहे असं आपलं आन्सर होईल. समजत आहे ना प्रत्येकाला. हे पहा 1 ते 10 पर्यंत बेरीज किती होते सांगा 55. अरे माहित आहे ना 1 ते 10 पर्यंतची बेरीज 55. पलीकडे कोण आले 11, इथे 6 6. तर कशी बेरीज जरी केली तरी किती होत आहे सांगा 66 त्रिकोण होतं आहे. पहा लक्षात घ्या. ठीक आहे. चला पुढचं एक्झाम्पल पाहू. आता हे आकृत्या तुम्हाला समजणं जरुरी आहे की कोणत्या डायग्राममध्ये किती त्रिकोण कसे आपण काढायचे, कसे काय म्हणून सांगा ओळखायचे. सराव तुम्ही काय करायचं सांगा स्वतः करायचं हे लक्षात घ्या. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पुढचा काय म्हणून सांगा पॉईंट पाहू. तर आता बा कसं राहील, परत आपण काय म्हणून सांगा, ओके काय म्हणून सांगा तर याच्यामध्ये किती असेल तर ते पाहू आपण. लक्ष द्या. नीट एकदम सोपं साधं आहे, काही कठीण नाही. आता हे पहिला प्रकार जर संपला ह्याच्यासमोर दुसरा प्रकार काय ॲड करता येते ते आपल्याला पाहता येईल. म्हणून पहिल्या प्रकारापासून नीट समजून घ्या कसं कसं राहील ते. ठीक आहे. मग इथे पहा आता तुमच्या लक्षात आलं की 1 लक्ष द्या 1 2 3 4 किती रे 5 6 7 8 9. सांगा पटपट पटपट किती राहील. हे पहा आता कसं करणार आहोत आपण, इथे 9 शेवटी आलेले आहे तर 9 गुणिला किती रे 10 भागीला किती करणार आहोत 2 असं करणार आहोत आणि बे 1 बे आणि बे 5 10. लक्षात घ्या. आणि इथे 9 5 किती 45. 45 त्रिकोण आहे. किती त्रिकोण आहे आकृतीमध्ये 45 त्रिकोण आहे असं आपण गृहीत धरू. तर हा आपण काय गृहीत धरू सांगा, प्रकार पहिला. मला सांगा याच्यात काही प्रॉब्लेम उरला का, ह्याच्यात काही प्रॉब्लेम उरला नाही. म्हणजे कसं करू, बेसवर किती रेषा तयार झाल्या त्याच्यानुसार आपण काय करू सांगा त्रिकोण काढू. ठीक आहे. आता कसं होते पहा तुम्हाला सांगतो एक दुसरी गोष्ट. चला इथे आपण लक्षात घेऊ आणि आता नंतर पहा. नंतर परत काय म्हणून सांगा आता त्रिकोण. आता हा असं तुम्ही याला हे म्हणू शकता की प्रकार दुसरा असंही म्हणू शकता, नो प्रॉब्लेम. प्रकार दुसरा असं तुम्ही याला म्हणू शकता. ठीक आहे. चला तर आता बा याच्यामध्ये काय होत आहे तुम्हाला जर समजा विचारलं जाईल की ह्या कृतीमध्ये किती आहे रे बा, तर हा तर आपला पहिलाच कंटेंट झाला. पण आता तुम्हाला एक गोष्ट मला परत सांगायची आहे तर ती तुम्ही लक्षात घ्या कशी. तर आता पहा इथे काय होते, इथे चेंज काय होत आहे त्याच्यावर लक्ष द्या. म्हणजे ह्या कृतीमध्ये काय चेंज होत आहे सर, मेजर चेंज काय होऊन राहिला ते लक्षात घ्या. पहा मग आता आपण काय करू हे लक्ष द्या की इथून असा एक बेस तयार करू. नीट लक्ष द्या. आता जमलं, याचा पण समस्या तयार झाली बरोबर आहे. आता सांगा ह्या आकृतीमध्ये नेमकं काय चेंज आहे. तर हे पहा आधीची आकृती बघा, आधीची आकृती समजा तुम्ही पाहिली तर हे पहा अशी आहे. म्हणजे ती जर लाईन आपण जर बाजूला केली तर मूळ आकृती कशी आहे सांगा अशीच आहे बरोबर आहे ना. लाईन जर बाजूला केली मूळ आकृती अशीच आहे. पण इथे काय होत आहे सांगा की आता चेंज झाला. मग आता याच्यात सोल्युशन काय, हा प्रकार दुसरा असं गृहीत धरा तुम्ही. त्याच्यामध्ये पहिल्यांदा बेसिक त्याच्यानंतर वाढव बरोबर आहे. आता मला एक गोष्ट सांगा, जर ह्या ठिकाणी तुम्ही जर खालची बाजू समजा खोडून टाकली, अरे बरोबर आहे ना, मी काय म्हटलं की त्रिकोण तुम्ही एवढाच लक्षात घ्या. पहा त्रिकोण तुम्ही केवढा लक्षात घ्या, हे इथून तुम्हाला दिसत आहे ना, लक्षात घ्या. तर हे इथून काय करू सांगा, हे पहा इथून आपण असं कन्सिडर करू की एवढाच लक्षात घ्या त्रिकोण.
हे पहा, हे काय म्हणून सांगा, एवढाच जर लक्षात घेतला, जो वर आहे तोच जर समजा लक्षात घेतला तर तो मूळ त्रिकोणच झाला ना, जसा आपण पहिल्या प्रकारामध्ये शिकलो तसाच झाला. समजत आहे का मी काय म्हणत आहो? मग आता पहा कसं करू आपण, की जसं आपण पहिल्या प्रकारात शिकलो, ॲडिशनल पार्ट समजत आहे का प्रत्येकाला काय झालं आहे? फक्त तिथे काय सांगा, लाईन ॲड केलेली आहे. मग आता पहिला बेस गृहीत धरा 1, इथे काय सांगा 2, इथे काय रे 3, इथे काय सांगा 4, त्याच्यानंतर कोण सांगा 5, 6, 7, 8, 9, 10 आणि किती सांगा 11. हे क्लिअर आहे का सांगा? ते लाईनच्या नंतरचं मोजत बसू आपण, नो प्रॉब्लेम. हे लक्षात घ्या. तर इथे काय होत आहे सर, तर काय म्हणून सांगा 11 गुणिला किती सांगा 12. काय म्हटलं, पुढची संख्या घ्यायची किंवा बेरीज करून टाकायची, बरोबर आहे. 11 गुणिला 12 भागीला किती म्हणून सांगा 2. बे 1 बे, बे 6 12, 11 सक 66. 66 त्रिकोण कोणत्या पायावर झाले सांगा? ह्या पायावर किती झाले? 66. सेम टू सेम वर सुद्धा तसेच मोजायचे, तोच फॉर्म्युला ॲज इट इज यूज करायचा. मग इथे पहा, वरचे त्रिकोण आपण टॅली करत असताना सर कसे करणार आहोत, तर हे लक्ष द्या. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि कोण सांगा 11. म्हणजे जेवढा बेस इथं तयार झालेला आहे, खालचा जर पाया नसताच, अरे समजलं का, खालचा जर पाया नसताच तर तुम्ही कुठून मोजले असते? वरूनच मोजले असते. आणि मग वरचेही तेव्हा किती भरले असते रे? 66 भरलेच असते. म्हणजे इथे प्रत्येक त्रिकोणामागे कसं झालेलं आहे पहा, सांगतो तुम्हाला. तर हे लक्ष द्या. आता पुढे सांगणार इकडे पुन्हा 11 गुणिला 12 भागीला 2, बे 1 बे, बे 6 12, 11 सक 66. म्हणजे खाली किती सांगा 66 आणि वर सुद्धा किती सांगा 66. तर असं आपण इथे काय करू सांगा, बेरीज करू. लक्ष द्या नीट, इथे काय करू सांगा, बेरीज करू. मग बेरीज करताना 66 प्लस किती सांगा 66, हे 6 6 12 2 हातचा गेला 1, 6 6 12 आणि 13. तर या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे सर? तर ह्या आकृतीमध्ये किती आहे मला सांगा? 132 त्रिकोण आहे. समजलं का? 132 त्रिकोण आहे. आता कसे कसे, तर एकदा परत लक्ष द्या, मला काय सांगायचं ते समजून घ्या. पहा, एक असा जर समजा तुम्ही या बॉटमवरचा त्रिकोण जर गृहीत धरला, हे खालची बॉटम समजत आहे. हे पहा, वरून सुरू झाला तो आणि असा कुठे आला सांगा, खाली आलेला आहे. अंदाज करा. अरे हा 6 नंबरचा त्रिकोण पहा खाली काढलेला आहे. तर हा कोणत्या आकृतीमधला त्रिकोण होय सांगा? मोठ्या आकृतीमधला. अरे हा कोणत्या आकृतीमधला होय? तर हा जर आपण कन्सिडर करतो म्हटलं तर हा हे मोठ्या आकृतीमधला त्रिकोण आहे ना. अरे समजलं का? हा कोणत्या आकृतीमधला त्रिकोण आहे? मोठ्या आकृतीमधला त्रिकोण आहे. पण आता लहान आकृतीमधला जर त्रिकोण जर समजा तुम्ही गृहीत धरतो म्हटलं, कोणत्या आकृतीमधला? लहान. तर तो काय होईल? तर तो सुद्धा त्रिकोण कसा होईल ते लक्षात घ्या. तो इथून सुरू झालेला राहील. अरे समजत आहे ना? तो काय म्हणून सांगा, इथून सुरू झालेला राहील आणि इथून सुरू झाल्याच्या नंतर तो कुठपर्यंत येईल सर? हे पहा, हा इथपर्यंत येईल. आता सांगा, हे त्रिकोण तुम्हाला कळत आहे का? आता पहा, हे समजलं प्रत्येकाला. म्हणजे ह्या एका ज्याच्यामध्ये हे इथपर्यंत किती आहे सांगा? एक बेस, एक त्रिकोण आणि त्याच्या खाली मोठा येऊन राहिला तो काय सांगा? 2 त्रिकोण. म्हणजे ह्या पायावरचे 66 काय सांगा? वेगळे त्रिकोण तयार होईल आणि इथून इकडे वर सुद्धा 66 काय सांगा? वेगळे त्रिकोण तयार होईल. म्हणून इथे काय सांगा? 66 प्लस 66 किती तयार होईल सांगा? आता 132 त्रिकोण तयार होईल असं आपण लक्षात घेऊ. 132 त्रिकोण तयार होईल असं आपण काय करू सांगा? लक्षात घेऊ. ठीक आहे. चला थोडंसं काय करू सांगा, पुढे पाहू. पुढची आकृती पहा, तुम्ही ट्राय करा थोडंसं. पहा, आकृती काढा, पटापट काढायची आणि काय म्हणून सांगा, काढून बघायची आपण. एक सेकंड. आकृती काढा. चला ट्राय करून पहा किती त्रिकोण होईल.
किती झाले रे? हां, पण चुकण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही जर समजा चुकवत असाल तर मग आपलं लक्ष नाही त्याच्याकडे. हां, हे पहा कसं होत आहे. 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि किती सांगा 11 झालं. मग हे इथे काय होणार आहे? 11 गुणीला काय सांगा 12 भागीला 2. हे बेक बेस आहे 12 11 सक 66. एकूण किती त्रिकोण झाले? खाली 66 त्रिकोण, बरोबर आहे. आणि हाच बेस कुठे सांगा? वरील तयार होईल. सेम आकृती बनली ना आधीच्या आकृतीसारखी. मग इथे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 त्रिकोण, बरोबर आहे. इकडे कसं होईल सांगा? 11 गुणीला 12 भागीला 2. मग बेस आहे 12 11 सक 66. हे सुद्धा किती झाले सांगा? 66 त्रिकोण झाले. मग आता पहा 66 प्लस किती रे? 66 साइन दुने 12/2 हातचा गेला 1 6 6 12 1 13. आपलं उत्तर होईल एकूण त्रिकोण किती? तर या आकृतीमध्ये किती होईल सांगा? 132. हे 1 2च्या स्वरूपातही मोजू शकता तुम्ही किंवा ते तसं सांगितलं त्या पद्धतीनं फॉर्म्युला वापरूनही करू शकता. हे लक्षात घ्या. तर या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची म्हणजे ट्रायंगल किती, टोटल ट्रायंगल किती म्हणून सांगा? 132 असं आपण काय सांगा उत्तर देऊ. चला समजत आहे ना? काही प्रॉब्लेम नाही. ॲडिशन पार्ट समजला की आता पुन्हा एक गोष्ट सांगतो की असं काढत असताना जेवढ्या ठिकाणी आपण बेस घेऊ, बरोबर आहे, तेवढ्या ठिकाणी काय तयार होत जाईल? त्रिकोण तयार होत जाईल. म्हणजे आता एका ठिकाणी घेतला, 2 ठिकाणी, 3 ठिकाणी, 4 ठिकाणी, 5 ठिकाणी असं तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मग ते जेवढ्या ठिकाणी जास्त बेस झाला तेवढ्या वेळेस आपल्याला काय वाटणं सुरू होते माहिती आहे का? कठीण होत चाललं. कठीण होते का? कठीण होत नाही. एकदम काय सांगा इझी असते. चला पुढचं पाहू आपण. पुढे लक्ष द्या प्रत्येकानं. हां, इथे प्रयत्न करा. काय होते माहिती आहे का? प्रयत्न केल्यावर आपल्याला 100% येणारच आहे. काहीच चुकणार नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामध्ये. हां, आता हा काय म्हणून सांगा? आपण त्रिकोण काढलेला आहे. लक्ष द्या. ओके, ही समजा आपली काय सांगा आकृती. हा, इथे काय करू सांगा? आपण बेस घेऊ. आता बघा आकृती जर समजा तुमची निघत नसेल तर बोर्डवरच मोजा. हां, म्हणजे आपले काय सांगा 1 2 मध्ये प्रॉब्लेम आहे, ड्रॉइंगमध्ये प्रॉब्लेम आहे, बरोबर. आपला प्रॉब्लेम कुठं नाही आहे? लक्षात घ्या. झालं. आता अशी डेंजर आकृती परीक्षेमध्ये आली आणि तुम्हाला वाटलं त्रिकोण मोजा, तुमचा विषय काय होते? जाऊ दे ना, याच्या मागे लागत बसण्यात काय अर्थ आहे, बरोबर आहे. पण आता तुम्हाला काय झालेलं आहे की याच्यातही मोजता येते. पहा आता कसे मोजता येईल पहा. छोटं लक्ष द्या. काय करायचं आहे सांगा? 1 2च करायचे आहे ना रे. मग हे पहा इथून सुरुवात करू. काय सांगा? 1, बरोबर आहे का? इथून सुरुवात करू. काय सांगा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. इथे काय म्हणून सांगा? 15 16 आणि किती सांगा? 17. झालं क्लिअर. आता रेष पूर्ण मारलेल्या आहे म्हणजे तिथलाही टाइम वाचलेला आहे. त्याही ठिकाणी बेस कितीचा बनलेला आहे? 17 17चाच बनलेला आहे. मग तुम्ही काय करणार आहे सर? इथे 17 गुणीला पुढची संख्या घ्या 18 आणि भागीला किती करा? 2 करा. मग इथे काय होणार आहे? बे 1 बे आणि बे 9 18. 17 9 100 किती रे सांगा? 53. तर हे झाले 153 त्रिकोण एका बेसवरचे, बरोबर आहे ना. एका बेसवरचे किती सांगा? 153. सेम इथे होणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. इथे 12, इथे 13, इथे 14, इथे काय म्हणून सांगा? 15, इथे काय सांगा? 16 आणि इथे 17. आता कमी जास्त भरण्याचा काही प्रश्न आहे का? नाही. आपण जर समजा अलीकडेच रेष जर थांबवली असती तर कमी झाली असते, बरोबर आहे. आपण अलीकडे थांबवणार आहोत. याच्यानंतरचा जो प्रकार टॅली करणार आहोत ना, ते अलीकडेच थांबवणार आहोत, हे लक्षात घ्या.
तर आता इथे परत हे काय होईल सांगा, 17 गुणिला कोण सांगा 18 भागीला 2 बे 1 बे बे 9 18 17 9 काय सांगा 153 त्रिकोण. हे दुसऱ्या बेसवरचे. तिसऱ्या बेसवर सेम टू सेम कार्यक्रम होणार आहे जसाच्या तसा. म्हणजे इथे 1 2 3 4 5 6 7 8 इथे 9 इथे कोण सांगा 10 11 12 13 14 15 इथे 16 आणि किती सांगा 17. समजत आहे ना प्रत्येकाला. मग इथे सुद्धा काय होईल मला सांगा 17 गुणिला 18 भागीला 2 बे 1 बे बे 9 18 आणि 17 9 किती रे 153 त्रिकोण. किती वेळा 153 झालेले आहे दादा? 3 वेळा. 153 153 आणि 153 ह्यांना काय करून टाका प्लस करा. 3 त्रिक 9 5 त्रिक 15 शी 5 हातचा गेला 1 3 आणि 1 4. तर एकूण ह्या आकृतीमध्ये त्रिकोण किती? 459 त्रिकोण असं उत्तर द्यायचं. मला सांगा 459 त्रिकोण असं. तर अशी आकृती डायरेक्ट आपल्या समोर आली की टेन्शन वाढवून घ्यायचं काम नाही. काय करायचं एक गोष्ट सांगतो की पहिल्यांदा ह्या दोन्ही रेषा उचलून बाजूला ठेवून द्यायच्या. मग आपल्याला समजते की ह्या तर प्रकार पहिलाच होय. अरे समजलं ना, दोन रेषा जर उचलल्या याच्यातून तर काय बनते प्रकार पहिला. त्याच्यात फक्त ॲडिशन काय केलं की तसा तसा काय देत गेलो सांगा बेस देत गेलो. म्हणजे आता जर समजा काय केलं आहे तेच त्रिकोण खाली वाढवले तर आता एकाच ॲरोमध्ये किती किती त्रिकोण बनत आहे सांगा 3 त्रिकोण बनत आहे. आता एका ॲरोमध्ये 3 त्रिकोण कसे बनत आहे तेही सांगतो. आता पहा आपण जर समजा हे पहिल्याची जर गोष्ट केली, हा हे 9 नंबरचा जर गोष्ट करतो म्हटलं तर आता लक्षात घ्या की हा कितव्या बेसवर आलेला आहे सांगा. हा असा आलेला आहे तिसऱ्यावर. बरोबर आहे. हा कितवीवर आला आहे सांगा तिसऱ्यावर. आता तुम्हाला सांगतो ह्याच्यात जर समजा तुम्हाला इथे जर आपण लक्षात घेतो म्हटलं की याच्यातला दुसरा जर कन्सिडर करतो म्हटलं कितवा सर दुसरा. मग हा दुसरा भाग कुठपर्यंत आला हे अर्ध्यापर्यंत आला. बरोबर आहे. म्हणजे हे इथपर्यंत कोण आला सर दुसरा आला. अरे समजत आहे ना, इथपर्यंत कोणाला सांगा दुसरा आला. बरोबर आहे. याच्यात तर तिसराही आहे ना. मग तिसरा कुठपर्यंत आला सर तर तिसऱ्याला पहा इथे चेक करू आपण. बरोबर आहे. मग तिसरा हे पहा हे इथून वर आपण काय सांगा थोडासा कमी घेऊ. म्हणजे इथपर्यंत कोणाला सांगा तिसरा आला. हे समजलं का? म्हणजे ह्या जर दोन्ही उडवल्या असत्या तर किती राहिले असते मला सांगा 153च राहिले असते. अरे बरोबर आहे ना. जर काय झालं पण आता काय केलं इथून बेस तयार केला आपण पहा ना आपण काय केला सांगा एक बेस इथून तयार केला एक बेस इथून तयार केला. म्हणजे एका सरळ आकृतीमध्ये किती किती त्रिकोण होत आहेत सांगा 3. मग हे कोणत्या कंटेंटवर आपण चालू ठेवत आहोत सांगा. जो बेसिक फंडा आहे आपला म्हणजे जे बेसिक काय म्हणून सांगा पहिला प्रकार आहे त्याच्यावरच आपण काय सांगा कंटिन्यू करत आहोत. मला सांगा हे आयडिया येऊन राहिली डोक्यामध्ये की जेवढे बेसवर होत आहेत तेवढे दुसऱ्या बेसवर का बरं होत आहे तिसऱ्या बेसवर का बरं होत आहे हे समजत आहे प्रत्येकाला. तर अशा पद्धतीनं असं आपण तिथं काय करू सांगा लक्षात घेऊ. ही आकृती क्लिअर झाली सर्वांची. पहा थोडंसं पुढे जाऊ पुढचा मुद्दा पाहणं आपण काय सांगा सुरू करू. ठीक आहे. चला तर आता आपण काय करू परत आपण त्रिकोण घेऊ. लक्ष द्या. त्रिकोण घ्या. तुम्हाला वाटत असेल तुमचं बरं आहे भरभर काढून राहिले. बरोबर आहे. आमचा वांदा होत आहे. समजून घ्या ना. लक्षात घ्या. परीक्षेमध्ये काय आपल्या आकृती काढा असं म्हणणार नाही आहे. काय होणार आहे सांगा परीक्षेमध्ये ती आकृती ऑलरेडी काढूनच असणार आहे. हे लक्षात मोजायचंच काम असणार आहे आपलं. पहा मग आता बा इथे आपण कसं लक्षात घेऊ. लक्ष द्या. ओके ही समजा आकृती आहे. चला आता याच्यात तुम्हाला सांगतो की त्रिकोण. हे पहा आता इथे आपण असं कन्सिडर करू ठीक आहे. चला पुढे 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 आपण क्लिअर करू.
चला रे, हे ट्राय करायचं. हां, हे ट्राय करून पहा. एकदम बेसिक काय म्हणून सांगा डायग्राम आहे. इथे काय होईल ते लक्षात घ्या, म्हणजे अशी तुटे राहील. पहा, आता बघा प्रॉब्लेम काय झालेला आहे ते समजून घ्या. आकृती तशीच आहे. तुम्ही काय करायचं, याच्यातून काय काय काढून ठेवल्या. समजा 3 रेषा जर काढून ठेवल्या, कोणत्या, ही 1 रेष, 2 रेष, 3 रेष, अशा जर समजा 3 रेषा काढून ठेवल्या तर काय होते, जी मुळात डायग्राम पाहिली तीच मिळते ना आपल्याला. लक्षात घ्या, म्हणजे जसं आपण पहिली डायग्राम इथे चेक केली तर काय होते सांगा, तशीच मिळते आपल्याला. हे पहा, आपण काय म्हणून सांगा, हे अशी डायग्राम मिळते. बरोबर आहे. काय केलं तर सांगा, जर ते आता जे दिल्या होत्या तुम्हाला किती सांगा, 3 रेषा, त्या जर काढून ठेवल्या तर अशी काय सांगा डायग्राम मिळते आपल्याला. बरोबर आहे. मग आपण काय करणार आता, आपण काउंटिंग करू. आता काय करू सांगा, काउंटिंग करू. मग काउंटिंग करताना हा 1, ते रेषाचं नंतर पाहू ना आपण, 1, मग इथे काय सांगा 2, इथे 3, इथे 4, इथे 5, 6, 7, बरोबर आहे, 8, इथे काय सांगा 9, 10, 11, इथे 12 आणि किती सांगा 13. बरोबर आहे. आले, तुमचा बेस तर क्लिअर झाला असेल 13. मग आता इथे तुम्ही काय करणार आहे सर, 13 गुणिला काय सांगा 14 भागीला काय करणार आहे सांगा 2, बे 1 बे, बे 7 14, 13 7 91, किती बनलेले आहे इथे 91 त्रिकोण बनलेले आहे. ओके, मग ह्याचे 91 झाले. आता सेम एक तर लाईन पूर्ण केलेली आहे, म्हणजे त्याचे किती बनणार आहे, 91च बनणार आहे. मग त्याचे 91 कसे बनेल, तर हे 1 2 इथे काय सांगा 3 4 इथे 5 6 7 8 9 10 11 इथे 12 आणि काय म्हणून सांगा 13. ठीक आहे. पुन्हा इथे 13 शेवटची संख्या गुणिला काय सांगा पुढची संख्या 14 भागीला 2, बे 1 बे, बे 7 14. आता 13 7 पुन्हा किती सांगा 91. तर हे 91 91 दोनदा बनले. ठीक आहे. आता काय करू आपण, जिथपर्यंत पाया दिलेला आहे तिथपर्यंतच अंक लिहायचे. मग हे पहा, पहिला कोण सांगा 1 2 3 4 5 आणि कोण सांगा 6, इथपर्यंत दिलाय. पहा, तिथपर्यंत मोजा. म्हणजे हे काय होईल सांगा, 6 गुणिला 7 भागीला 2. समजलं का. हे 6 1 6, हे बे 1 बे, बे त्रिक 6 आणि हे 3 7 21. 21 कुठले सांगा, इथले त्रिकोण झालेले आहे. बरोबर आहे. आणि आता इथून परत काउंटिंग करा, 1 2 3 इथे 4 5 6, इथे समजत आहे तुम्हाला 6 येऊन राहिले इकडे सुद्धा, लक्षात घ्या. तर इथे सुद्धा 6 गुणिला किती म्हणून सांगा 7 भागीला 2, बे 1 बे, बे त्रिक 6 आणि 3 7 21. तर इथचे सुद्धा 21 त्रिकोण. चला, चारही ठिकाणचे त्रिकोण एकत्र काय सांगा बेरीज करून घेऊ. म्हणजे किती होईल सांगा, 21 21 पुढे काय सांगा 91 आणि कोण सांगा 91. पहा, लक्षात घ्या, 91 91. तर आता पहा, इथे किती होईल सांगा 4, इथे काय म्हणून सांगा 4, हे 9 2 18 2 20 20 2 22. तर उत्तर काय होईल रे, 224 त्रिकोण. एकूण त्रिकोण किती, तर आपण उत्तर काय करू सांगा, 224 त्रिकोण होईल. समजलं प्रत्येकाला एवढं. पहा, आता पहा, आता क्लिअर आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे व्हेरिएशन थोडंसं आपण बदल केला तर काय बदल होतो ते तुम्हाला समजत आहे. ठीक आहे. चला, एक पुन्हा पुढचं काय सांगा एक्झाम्पल देतो, त्याला फॉलो करा. हां, ठीक आहे. आता बघा, ओके, ट्राय करा. एकूण त्रिकोण किती,
आता जर समजा समोर सुरू असताना येत नसेल तर परीक्षेमध्ये येण्याचा काहीही संबंध नाही. बोलू नका. हा, पाया क्लिअर करून घ्या ना रे पहिल्यांदा. बरोबर आहे, पाया क्लिअर करा. कसं सांगा, 1 2 3 4 5 6 7 8, इथे काय म्हणून सांगा 9 10 11, इथे 12 आणि इथे कोणचं 13. ओके, 13. मग इथे काय होईल सांगा 13 गुणीला कोण होईल सांगा 14 भागीला काय सांगा 2. बे 1 बे, बे 7 14, 13 7 किती रे 91. हे क्लिअर झालं. किती त्रिकोण आले 91. पुढे सांगा पायावर, सेम वरच्याही पायावर राहील तेवढेच. बरोबर आहे. म्हणजे इथे 1 2 3 4 5 6 7 8 9, इथे काय करायचं 10 11, इथे 12 आणि किती सांगा 13. पुन्हा इथे काय होईल मग सांगा मला 13, ही शेवटची संख्या गुणीला त्याच्या पुढची संख्या 14 भागीला 2. बे 1 बे, बे 7 14, 13 7 किती रे 91. म्हणजे इथे सुद्धा किती त्रिकोण होईल सर 91. आता त्यांनी किती किती पाया बनवलाय तेवढं चेक करा. हे पहा, इथे 1 2 3 4 आणि 5, शेवटची संख्या किती आली रे 5. म्हणून हे काय होईल सांगा 5 पर्यंतची बेरीज होते 15. बरोबर आहे. किंवा इथे काय करा 5, तर 5 गुणीला 6 भागीला 2. बे 1 बे, बे 3 6 आणि 5 3 15. इथल्या बाजूवरचे किती त्रिकोण झाले 15. आणि इकडली बाजू इथून सुरू होत आहे, तर 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. पहा, इथे काय सांगा 8 गुणीला काय सांगा 9 भागीला काय 2. बे 1 बे, बे 4 8. ठीक आहे. इथे 4 9 किती रे 36. तर इथे किती सांगा 36. मग आता एकूण त्रिकोण आपण जर काउंट करतो म्हटलं सांगा, सगळ्यात खालचा बेस किती आहे 91 त्रिकोण. त्याच्या वरचाही बेस किती आहे, आणि हे इकडे आपल्या काय सांगा डाव्या बाजूचे किती आहे सांगा 15, आणि ह्या उजव्या बाजूचे किती आहे सांगा 36. हे सगळे मिळून आपल्याला काय सांगा सांगायचे आहे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहे. तर हे आपल्याला काय म्हणून सांगा सांगायचे आहे. हे 1 आणि 1 2, 5 आणि 2 7, 7 आणि 6 13शी 3, अच्छे किती सांगा 1. हे 9 आणि 1 10 9 19 20, 20 आणि 3 किती म्हणून सांगा 23. तर 233 त्रिकोण येत आहे. म्हणजे येत आहे म्हणजे आकृती जरी तुमची माझ्यासोबत तयार होत नसेल तरी समजत आहे म्हणजे काय काउंटिंग करायचे. ठीक आहे. चला, इथे पहिला प्रकार संपला. जर समजत नसेल, आकृत्या घरी जाऊन काढायच्या असेल, तर हे लेक्चर ॲज इट इज तुम्हाला यूट्यूबला मिळेल. म्हणजे आता तुमच्यासमोर रेकॉर्डिंग सुरू आहे, हे आताच टाकल्या जाईल, तर तिथे बघून काढायचं. ठीक आहे. चला थांबू इथे.